श्रीगोंदा तालुक्यामधील गार आणि कवठा गावच्या हद्दीमधील भीमा नदीवरील बंधाराच्या फळ्या दौंड येथील वाळू तस्करांनी तोडल्या असून त्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना धमकी आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गार आणि कवठ्याच्या बंधाऱ्यावर घडला। तसेच बंधारा हा जिलेटिनचा स्फोट करून उडवून देण्याची धमकी या वाळू तस्करांनी दिल्यामुळे दौंड तालुक्यातील वडगाव येथील पोपट वाघमारे आणि आबा नागवे यांच्यासह 10 जणांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गार येथील शालेय विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी वापरत असलेली बोट या वाळू तस्करांनी जाळून टाकल्यानंतर पोलिसांनी महसूल प्रशासनामार्फत कोणतीही कारवाई न झाल्यामुळे वाळू तस्करांचा भीमा नदी पात्रामध्ये हैदोस वाढला आहे। बोट जाळल्यानंतरही पोलिसांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे त्यांना अभय मिळत असल्यामुळेच भीमा नदी पात्रामध्ये दौंड येथील वाळू तस्कर नव्या जोमाने अवैध वाळू उपसा करत आहेत। हे वाळू तस्कर सध्या कोणाला जुमानत नसल्याने त्यामागचं खरं कारण अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्यानेच त्यांनी मजल मारली आहे। भीमा नदीवरील बंधारा जिलेटिनचा स्फोट करून उद्ध्वस्त करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे। भीमा नदीमधील पाणी कमी झाल्यामुळे बोटीद्वारे वाळू उपसा करण्यास अडचण येत असल्यामुळे आता थेट बंधाऱ्याच्या फळ्यास तोडून पाणी खाली सोडून देण्याचा प्रयत्न या वाळू तस्करांनी केला आहे। वाळू तस्करांपुढे ग्रामस्थ शेतकरी हतबल झाले असून पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करूनही वाळू तस्करांवर कसलीच कारवाई होत नसल्यामुळे जिल्हाधिकारी अनिल कवडे आणि पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी स्वतः या वाळू तस्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गार व कवठा येथील ग्रामस्थांनी केली आहे। सकाळी 10 वाजता भीमा नदी पात्रातील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा खोरोडी कवठा या बंधाऱ्यावर वडगाव दरेकर तालुका दौंड येथील काही वाळू ठेकेदारांनी ठेकेदार म्हणण्यापेक्षा अवैधरित्या वाळू उत्खनन करणाऱ्या माणसांनी येऊन लोकांनी येऊन तिथं बंधाऱ्याच्या पळ्या प्लेटी फोडल्या। त्याच्या पारी आणि घनाने गाव घालून त्या प्लेटा फोडून त्या पाण्यात टाकल्या। पाण्यात टाकल्यानंतर सगळे गावकरी त्यांना विचारायला गेली ज्यावेळेला फोडायला लागले त्यावेळेला आमचे राखणदार तिथं आहेत, पर्सनल म्हणजे गावाने वैयक्तिक राखणदार ठेवलेले आहेत। ते राखणदारांनी फोन केल्यानंतर गावातली काही आमचे नागरिक गेले आणि त्यांना अडवायचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्या सगळ्या आडदांड कंपनी होती त्यांनी पोरांना जरा मारहाण केली, शिवागाळ केली। मग पोरांची त्यांच्यात बाचाबाची झाली, मग ते तिथून त्यांनी निघून गेले। आम्ही त्यानंतर श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आणि आम्हाला ते जाता जाता धमकी देत होते की आम्ही बंधाऱ्याला जिलेटिन लावून उडवून टाकू। त्या अशा पद्धतीने आम्ही तक्रार दिली पोलीस स्टेशनला, परंतु आत्तापर्यंत पोलीस स्टेशननी काही कारवाई केलेली दिसत नाही किंवा झालेली दिसत नाही। कारण आज सकाळीसुद्धा ते लोक येऊन बंधाऱ्यावर आले होते, आम्ही त्या सगळ्यांना परत एकदा माघारी पाठवलं आणि त्यांनी काल दौंड पोलीस स्टेशनला आमच्या विरोधात कंप्लेंट दिली की यांनी आमचे साखळी चैन आम्ही बंधारा बघायला आलो होतो, वास्तविक खोटी कारणं सांगून बंधाऱ्यातलं पाणी लुटण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे। तरी याच्यावर जे कार्यकारी अभियंता असतील पाटबंधाऱ्याचे किंवा त्यांचे सहाय्यक अभियंता असतील यांनी कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली नाही। कारण अजून त्या बंधारा फुटल्यानंतर आम्ही त्यांना तसं कळवलं होतं की बंधारा फोडलं, पण आत्तापर्यंत अधिकारी कुठलाही वर्ग त्या ठिकाणी आलेला नाही आणि त्याचं संरक्षण करीत नाही। इतकं महागामोलाचं पाणी, इतक्या कष्टाने आणलेलं पाणी, बरं त्या बंधाऱ्यातून आम्ही याच्या अगोदर खालच्या लोकांसाठी म्हणजे या वडगाव दरेकरच्या या लोकांसाठी काही प्लेट्स काढून ते पाणी चालून ठेवलेले, म्हणजे त्या लोकांनासुद्धा पाण्याचा अधिकार आहे हे आम्हाला माहिती असताना त्यांनी हे फक्त वाळू तस्कर असल्यामुळं त्यांनी हा फोडण्याचा प्रयत्न केला। कारण शेतकरी हा कधीही आमचा बंधारा का फोडणार नाही की त्याला आमच्या बंधाऱ्यातून आम्ही पाणी देत असतो खालच्या लोकांना, आणि हे सगळं असताना हे सगळी प्रोसिजर चालू असताना जाणून बुजून आपल्या बोटी त्या पाण्यात टेकत पाणी नसल्यामुळे टेकतात म्हणून वाळू उपसा करता येत नाही ह्या उद्देशाने त्या लोकांनी बंधारा फोडण्याचा प्रयत्न केला। जिलेटिनच्या कांड्यासुद्धा तिथं पडल्यात, आम्ही ते पोलीस स्टेशनला सांगितलं की त्यांची हातेरेसुद्धा पाण्यात पडलेली आहेत। हे सगळं असतानासुद्धा कोणीही लक्ष देत नाही। जर हा बंधाऱ्याची त्यांनी जर फोडून पाणी नेलं तर सगळ्या 4 गावांना गार, कवठा, आर्वी, अनगर, निमगाव, खोरोडी, दौंड या सगळ्या गावांना, शेतकऱ्यांना आणि पिण्याच्या पाण्याचा फार मोठा गंभीर प्रश्न तयार होणार आहे। म्हणून याच्यावर शासनाने त्वरित कारवाई करण्यात यावी। खोरवाडी जे बंधारा आहे तर त्या ठिकाणी आपले जे दौंड तालुक्यातील जे वाळू तस्कर आहेत त्यांनी नासधूस करण्याचा प्रयत्न केला, तो बंधारा फोडण्याचा प्रयत्न केला। त्यानुसार त्यांच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर पुढील जी कारवाई आहे, जी कायदेशीर कारवाई आहे ती पोलीस प्रशासनाला आम्ही त्याबाबत सूचना देतो।
ते त्यानुसार ते कारवाई करतील. आणि हे जे वाळू तस्कर आहेत यांच्यावर जी कारवाई करायची यापूर्वी देखील आपण म्हणजे महसूल प्रशासनाने त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष आर्वी, अनगरे, अजनूर या शिवारामध्ये ज्या बोटी होत्या अवैध उत्खननाच्या त्या जवळपास 13 बोटी 12 ते 13 बोटी आम्ही त्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. आणि जवळजवळ त्या 60 ते 70 लाखाच्या बोटींचं आम्ही नुकसान केलेलं आहे त्यांच्या. आणि यापुढे देखील ते अशी हिंमत करणार नाही की आपल्या भागामध्ये येऊन अवैध उत्खनन करतील. त्यानुसार त्यांच्यावर पुढे देखील जे त्यांचे ज्या बोटी असतील म्हणा इतर काही जे मशिनरीजचा वापर करत असतील तर त्या देखील आपण उद्ध्वस्त करू आणि ते त्यांचा जो पूर्ण बंदोबस्त करू आपण. म्हणजे जी कारवाई होणं त्यांच्यावर अपेक्षित आहे म्हणजे दंडात्मक असो किंवा त्यांच्या बोटी नष्ट करणे त्यासाठी पुढे देखील दौंड तहसीलदार यांच्याशी संपर्क करून तसेच तिकडच्या भागातील पोलीस प्रशासन म्हणा आणि आपल्या श्रीगोंदा तालुक्याचे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन अशा एकत्रित संयुक्तपणे कारवाई आपण त्यांच्या विरोधात या आता भविष्यात देखील करू आणि आता मागे देखील केलेली आहे आणि यापुढे कारवाई चालूच राहील त्यांच्यावर. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा.